बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड इन कीटोन. म्हणजे अल्डिहाइड इन कीटोनचं प्रिपरेशन कसं करायचं ते आपल्याला आजच्या लेक्चरला बघायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय आपल्याला मेथड दिलेले आहेत, बरोबर आहे. मेथड प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. का याच्या जे जनरल मेथड आहेत, कोणते मेथड आहे, दॅट इज ए जनरल मेथड आहे. जनरल मेथड कशा आहे बघा. बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, ज्यावेळेस अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं त्यावेळेस अल्डिहाइड इन कीटोनचं काय होतं, प्रिपरेशन होतं. दुसरी एक मेथड आहे डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रोजनेशन प्रोसेस सुद्धा आपण काय करू शकतो, अल्डिहाइड इन कीटोनचं काय करू शकतो, प्रिपरेशन करू शकतो, है की नाही. तिसरी मेथड आहे हायड्रोकार्बन, बरोबर आहे. हायड्रोकार्बन मध्ये आपण काय करू शकतो, हायड्रोकार्बनच्या आता बऱ्याचशा मेथड आहेत. दोन मेथड सांगितले, कोणकोणते आहे, ओझोलिसिस द्वारे सुद्धा करू शकतो आणि हायड्रोजन अल्काइन सुद्धा करू शकतो. ओझोलिसिस सुद्धा रिएक्शन सुद्धा आणि हायड्रोजन ऑफ अल्काइन मध्ये, है की नाही. आता अल्काइन मध्ये काय आहे, अल्काइन रिएक्ट विथ वॉटर प्रेझेन्स ऑफ 40% सल्फ्युरिक ऍसिड 1% मर्क्युरिक सल्फेट टू गिव्ह अल्डिहाइड इन कीटोन. म्हणजे 40% सल्फ्युरिक ऍसिड आणि 1% मर्क्युरिक सल्फेट अशा रिएक्शनद्वारे सुद्धा आपण या ठिकाणी अल्डिहाइड इन कीटोनचं प्रिपरेशन करू शकतो. आणखी खाली काय आहे, अदर मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन. आणखी सुद्धा काही खाली मेथड त्यांनी दिलेले आहे आपल्याला. फ्रॉम ऍसिड क्लोराइड, है की नाही. ऍसिड क्लोराइड पासून आपल्याला काय करायचं, आता अल्डिहाइड तयार करायचं आहे. बघा, अल्डिहाइड इन कीटोन बोथ कॅन बी ऑब्टेन फ्रॉम ऍसिड क्लोराइड बट द रिएक्शन इन्व्हॉल्व्ड आर डिफरंट, है की नाही. रिएक्शन इन्व्हॉल्व्ड आर डिफरंट. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, ऍसिड क्लोराइड पासून काय तयार करायचंय, अल्डिहाइड तयार करायचंय. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम ऍसिड क्लोराइड. बघा, ऍसिड क्लोराइड इज रिड्यूस्ड टू करस्पॉन्डिंग अल्डिहाइड by hydrogen using palladium catalyst poison, बरोबर आहे, with barium sulfate. This reaction is known as a रोझेनमुंड रिएक्शन, है की नाही. या ठिकाणी ऍसिड क्लोराइड द्वारे आपल्याला काय घडवून आणायचं आहे, अल्डिहाइडचं प्रिपरेशन करायचं आहे. या होणाऱ्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, दॅट इज ए रोझेनमुंड रिएक्शन. बघा, आता रिएक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे, सुरुवातीला ऍसिड क्लोराइड, है की नाही, अल्किल ग्रुप आहे, त्या ठिकाणी कार्बन आहे, याला डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे, सिंगल बॉन्ड सीएल आहे. मग हे स्ट्रक्चर कसं झालं, ऍसिड क्लोराइडचं इज रिड्यूस टू करस्पॉन्डिंग अल्डिहाइड बाय हायड्रोजन युझिंग पॅलेडियम कॅटलिस्ट पॉइझन विथ बेरियम सल्फेट. या ठिकाणी कॅटलिस्ट काय वापरायला, आपल्याला काय वापरायचं, पहिले हायड्रोजन, पहिले S2 वापरलं, त्याच्यानंतर आहे पॅलेडियम कॅटलिस्ट PD विथ बेरियम सल्फेट BaSO4, हे की नाही. जसं की आता हे सांगितल्याप्रमाणे R सिंगल बॉन्ड C च्या वर डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl. हे काय झालं, आपलं ऍसिड क्लोराइड झालं. काय झालं, ऍसिड क्लोराइड झालं. इन प्रेझेन्स ऑफ काय काय वापरलं आपण, याला S2 प्लस पॅलेडियम कॅटलिस्ट PD प्लस बेरियम सल्फेट BaSO4, हे नाही. या ठिकाणी काय घडवणार आहे, रिड्युसिंग करस्पॉन्डिंग अल्डिहाइड बाय हायड्रोजन युझिंग पॅलेडियम कॅटलिस्ट पॉइझन विथ बेरियम सल्फेट. दिस रिएक्शन इज ऑल्सो नोन ॲज ए रोझेनमुंड रिएक्शन. बघा, आता या ठिकाणी काय होणार आहे, बघा आपण काय घेतलं, सुरुवातीला कॅटलिस्ट ऍसिड क्लोराइड, बरोबर आहे. सुरुवातीला रिएक्शन ऍसिड क्लोराइड, S2 हायड्रोजन, पॅलेडियम आणि BaSO4 म्हणजे बेरियम सल्फेट. आता या ठिकाणी काय होईल, हा हायड्रोजन काय करेल, रिप्लेस करेल काय, याला क्लोरीनला. मग रिएक्शन कशी होईल बघा, R सिंगल बॉन्ड C च्या वर डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H, बरोबर आहे. आता हा झाला, याचा अल्डिहाइड तयार झाले. प्लस खाली काय राहिलं, आता एक H आणि हे Cl, मग खाली काय राहिलं, दॅट इज ए HCl, आणि हे काय तयार झालं, दॅट इज ए अल्डिहाइड. काय तयार झाले, अल्डिहाइड. बघा, या रिएक्शन मध्ये ऍसिड क्लोराइड S2 काय वापरलं आपण, कॅटलिस्ट प्लस PD SO4 PD BaSO4 बेरियम सल्फेट काय तयार झालं
अल्डेट प्लस HCl. बरोबर आहे. याला रिएक्शन काय म्हणतो आपण, दॅट इज ए रोझेनमुंड रिएक्शन. बघा दुसरी एक मेथड काय आता, दुसरी मेथड आहे दॅट इज ए मेथड अँड प्रिपरेशन ऑफ कीटोन ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक फ्रॉम ॲसिल क्लोराईड. आता ॲसिल क्लोराईड थ्रू आपण काय केलेलं आहे, अल्डेटचं प्रिपरेशन केलं. तसं प्रकारे आपण कशाचं प्रिपरेशन करायचं आहे, कीटोनचं प्रिपरेशन करायचं आहे. प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक कीटोन फ्रॉम ॲसिल क्लोराईड. बघा आता या ठिकाणी काय करायचं आहे, कीटोन आर ऑब्टेन फ्रॉम ॲसिल क्लोराईड बाय रिएक्शन विथ डायल्किल कॅडमियम which is present by treatment of cadmium chloride with Grignard reagent. या ठिकाणी काय काय वापरायचं आपल्याला, डायल्किल कॅडमियम वापरायचं आहे, त्यानंतर वापरायचं आहे कॅडमियम क्लोराईड वापरायचं आहे आणि ग्रिग्नार्ड रिएजंट. अशी की रिएजंट वापरून आपल्याला काय तयार करायचं आहे, कीटोनचं प्रिपरेशन करायचं आहे. बरोबर आहे. बघा आता सुरुवातीला काय सांगितलं त्यांनी, कीटोन आर ऑब्टेन फ्रॉम ॲसिल क्लोराईड. बरोबर आहे. ॲसिल क्लोराईड by reaction with dialkyl cadmium which is represented by treatment of cadmium chloride with Grignard reagent. Grignard reagent आपल्याला या ठिकाणी वापरायचं. बघा रिएक्शन कशी होईल आता, दॅट इज ए इथं सांगितल्याप्रमाणे टॉईस आर MgX मॅग्नेशियम हालाइड प्लस CdCl2 cadmium chloride, it gives R2CD प्लस ट्वाइस MgXCl. ही झाली आपली जनरल रिएक्शन. आता रिएक्शन बाकी कशी पहिली मेन रिएक्शन, ट्वाइस R अल्किल प्लस COCl दॅट इज ए ॲसिल क्लोराईड. ॲसिल क्लोराईड प्लस R2CD अल्किल कॅडमियम म्हणजे डायल्किल कॅडमियम. इट गिव्स ट्वाइस R सिंगल बॉन्ड CO सिंगल बॉन्ड R दॅट इज कीटोन प्लस खाली काय राहतं, हे CD आणि हे Cl, CdCl2 हे काय तयार झालं आपलं, दॅट इज ए कीटोन. बघ रिएक्शन किती सोपी आहे. ॲसिल क्लोराईड प्लस डायल्किल, या सांगितल्याप्रमाणे काय बोलू आपण याला, डायल्किल कॅडमियम विच इज प्रिपेअर्ड बाय ट्रीटमेंट ऑफ कॅडमियम क्लोराईड. काय वापरलं आपण, कॅडमियम क्लोराईड अँड विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. काय वापरलं आपण याला, ग्रिग्नार्ड रिएजंट. कॅडमियम क्लोराईड सुद्धा वापरलं आणि ग्रिग्नार्ड रिएजंट सुद्धा या ठिकाणी वापरलं. आणि काय तयार केलं आपण, दॅट इज ए R सिंगल बॉन्ड CO सिंगल बॉन्ड R that is also called as a ketone plus खाली करायला that is a cadmium chloride. काय म्हणतो, cadmium chloride. बरोबर आहे. आता दुसरी रिएक्शन पहा या ठिकाणी, इथेनॉल क्लोराईड डायमिथिल कॅडमियम. त्याचं काय झालं, प्रोपेन आणि ॲसिटोन, परत बेन्झल क्लोराईड डायमिथिल कॅडमियम आणि काय तयार झालं, दॅट इज ए ॲसिटोफिनोल. बरोबर. बघा ट्वाइस CH3 सिंगल बॉन्ड COCl हे झालं इथेनॉल क्लोराईड. ट्वाइस CH2 म्हणजे काय, इथेनॉल क्लोराईड प्लस डायमिथिल कॅडमियम, 2 मिथिल ग्रुप आहे, दॅट इज ए डायमिथिल. बघा या ठिकाणी काय आहे, दुसरे एक्झाम्पल मग दादा, इथेनॉल क्लोराईड. इथेनॉल क्लोराईड म्हणजे ट्वाइस CH3 सिंगल बॉन्ड COCl है की नाही, प्लस CH3 डायमिथिल कॅडमियम. इथेनॉल क्लोराईड प्लस डायमिथिल कॅडमियम इट गिव्स. आता या ठिकाणी काय रिएक्शन कशी घडून बघा, ट्वाइस CH3 सिंगल बॉन्ड CO सिंगल बॉन्ड CH3 म्हणजे हे ट्वाइस CH3 ॲज इट इज जसेच राहील, हे CO फक्त या ठिकाणी काय होईल, हा CH3 च्या ऐवजी काय होईल, हे Cl ग्रुप कोण रिप्लेस करेल, दॅट इज CH3 ग्रुप रिप्लेस करेल. मग रिएक्शन कशी होईल, दॅट इज ए हा राहिलेला एक Cl आणि या ठिकाणी राहिला हा CD म्हणजे या ठिकाणी काय होईल, दॅट इज CdCl2 म्हणजे या ठिकाणी काय होईल, दॅट इज ए 2
CS3 सिंगल बॉन्ड CO CS3 हे काय झालं, दॅट इज अ प्रोपेनॉन म्हणजे काय झालंय ऍसिटोन, आणि राहिलेलं काय खाली CdCl2 म्हणजे दॅट इज अ कॅडमियम क्लोराइड. आता दुसऱ्या रिएक्शन मध्ये बघा, ट्वाइस C6H5 सिंगल बॉन्ड COCl म्हणजे बेन्झोइल क्लोराइड प्लस डायमिथिल कॅडमियम, दॅट इज अ 2 मिथिल ग्रुप, दॅट इज अटॅच टू CD डायमिथिल कॅडमियम. बघा या रिएक्शन मध्ये काय होईल आता, दॅट इज C6H5 ॲज इट इज, CO ॲज इट इज, फक्त या ठिकाणी काय होईल, हा Cl ग्रुप कोण रिप्लेस करेन, दॅट इज ए CS ग्रुप रिप्लेस करेन, आणि खाली काय राहील, दॅट इज ए कॅडमियम क्लोराइड. म्हणजे या दोन्ही रिएक्शन मध्ये आपण काय अनुभवलं की या ठिकाणी कोणता ग्रुप रिप्लेस करतो, दॅट इज Cl ग्रुप रिप्लेस करतो, कोण रिप्लेस करतो, दॅट इज ए CS ग्रुप, आणि काय तयार होतं, या ठिकाणी तयार होतो प्रोपेन ऍसिटोन, दुसऱ्या ठिकाणी तयार होतो ऍसिटोफेनॉन, कॅडमियम क्लोराइड, आणि या ठिकाणी सुद्धा कॅडमियम क्लोराइड काय होतं बाहेर निघतो. या रिएक्शन मध्ये सुद्धा डायल्किल मॅग्नेशियम हॅलाइड प्लस कॅडमियम क्लोराइड, बरोबर आहे, ट्वाइस कॅडमियम क्लोराइड प्लस ट्वाइस MgXCl. दुसऱ्या रिएक्शन मध्ये ऍसिटिल क्लोराइड प्लस डायल्किल कॅडमियम, इट गिव्स ट्वाइस अल्किल ॲज इट इज, हा CO ॲज इट इज, फक्त ह्या Cl ग्रुपनं कोण रिप्लेस केलं, दॅट इज ए अल्किल ग्रुपनं कोण रिप्लेस केलं, दॅट इज Cl ग्रुप रिप्लेस केलं, आणि खाली काय राहिलं CdCl2, काय राहिलं CdCl2. म्हणजे अशा प्रकारे काय तयार केलं आपण, कीटोनचं प्रिपरेशन तयार केलं. तर या मेथड थ्रू आपण काय तयार केलं, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन. अल्डिहाइडचं कसं प्रिपरेशन केलं, ऍसिल क्लोराइड पासून विथ पॅलेडियम आणि बेरियम सल्फेटद्वारे तयार केलं, त्याला रिएक्शन म्हणतो आपण रोझेनमुंड रिएक्शन. आणि कीटोनचं प्रिपरेशन कसं केलं, विथ ॲलिफॅटिक कीटोन, त्याच्यामध्ये आपण वापरलं डायल्किल कॅडमियम आणि इन प्रेझन्स ऑफ कॅडमियम क्लोराइड विथ ग्रिग्नाइट रिएजन. अशा दोन रिएक्शन आपण द्वारे काय तयार केलेले अल्डिहाइड कीटोनचं प्रिपरेशन तयार केलेलं आहे. याच्यानंतरच्या रिएक्शन आपण पुढच्या लेक्चरला बघू.